नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यात अवघड समजली जाणारी एमपीएससीच्या परीक्षेचे कंप्लीट इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचे अनालिसिस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण या प्लॅटफॉर्मवर सुरू केलेलं आहे. हे अनालिसिस एमपीएससी आणि त्यासोबतच इतरही सर्व सरळ सेवेच्या परीक्षा, टीसीएस पॅटर्नच्या परीक्षा असतील, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्या परीक्षेसाठी उपयोगी पडणारी ही सिरीज आपण या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलेली आहे. जबरदस्त अशी एक कॉन्फिडन्स बूस्टर आणि स्कोअर बूस्टर असणारी ही सिरीज आहे. टेन्स आणि बेसिक्स या दोन टॉपिक, एमपीएससीचे हे दोन टॉपिक आपण कंप्लीट केलेले आहेत. आतापर्यंत जवळपास 300-350 प्रश्न दोन्ही मिळून झालेले आहेत. तलाठी या पदाचे 2 पेपर आपण अनालिसिस केलेले आहेत. त्यासोबत आपण आता वनरक्षक, बरोबर, आता जवळपास थोड्या दिवसात आपली पोलीस भरतीचा पेपर होणार आहे. पोलीस भरतीत जी विद्यार्थी लागले त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं थोड्याफार मार्कांनी राहिलं ग्राउंडमध्ये किंवा ज्यांना आता पुढे वनरक्षक पण परीक्षा द्यायची आहे, त्या सर्वांसाठी आपण वनरक्षक या पदाची सुद्धा जे 2023 मध्ये पेपर झाले होते, 2023 मध्ये जवळपास 20 शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहे, 20 पेपर आहे. त्या 20च्या पेपरचा आपल्याला अनालिसिस एकदम सोप्या पद्धतीने बघायचं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन, तयारी कोणत्याही परीक्षेची करत असाल, तुम्ही कोणतेही बुक वाचले असेल, कोणतेही नोट्स वाचली असेल, कोणताही क्लास तुम्ही केला असेल, पण त्यासोबतच आपला स्कोअर वाढवण्यासाठी, एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ही सिरीज आपली मस्ट वॉच आहे. सगळ्यांना मी सांगेन की सुरुवातीला तुम्ही एमपीएससीचे प्रश्न बघा. एमपीएससीच्या प्रश्नाचंच रिफ्लेक्शन इतर सर्व परीक्षांमध्ये होत असते, बरोबर. आता यासोबत आपण आज वनरक्षक या पदाची जी सिरीज आहे, वनरक्षकची ही सिरीज जरी तुम्ही बघितली, हे जे आपण 20 पेपर घेणार आहोत, हे 20 पेपर जरी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितले तर निश्चितच तुमच्या स्कोअरमध्ये वाढ होईल. चला तर मग आपण बघूयात आजच्या वनरक्षक सिरीज मधला हा पेपर 1. वनरक्षक मध्ये सुरुवातीला प्रत्येक पेपरमध्ये आपले इंग्रजीचे 15 प्रश्न आहेत, राईट. तर या 15 प्रश्नामध्ये 15च्या 15 प्रश्न आपण अनालिसिस करणार आहोत. बघूया, पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू. बघा, यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे. येस, बघा, प्रश्न क्रमांक पहिला. एकूण 15 प्रश्न आहेत. 15 पैकी पहिला प्रश्न आपण पाहतो. पहिला प्रश्न आहे एक, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, राईट. बघा, द कार क्रॅश डॅश 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 द डिवायडर. बघा, एकदम सोपा प्रश्न आहे, सोपे प्रश्न आहेत. 15च्या 15 प्रश्न सोपे आहेत. फक्त लक्ष ठेवा, काही बेसिक गोष्टी आहेत माहित पाहिजे, काही पाठांतर पाहिजे, बरोबर. आता यामध्ये हा प्रश्न कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न आहे, तर इथं आपल्याला भरायचं. बघा, ऍट आहे, फ्रॉम आहे, इन आहे, इनटू, हे सगळे शब्द काय, प्रिपोजिशन आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की हा प्रश्न कशावरचा आहे, आपला प्रिपोजिशनचा प्रश्न आहे, राईट. प्रिपोजिशन वरचा हा प्रश्न आहे. द कार क्रॅश इनटू द डिवायडर. बघा, बोलता बोलता त्याचा आन्सर आपल्याला येऊन गेला. तर तुम्हाला मी असं सांगेल की क्रॅश आणि इनटू, क्रॅश इनटू ही व्हर्बल फ्रेज आहे. इनटू हा सेपरेट प्रिपोजिशन आहे, क्रॅश हा सेपरेट व्हर्ब आहे, पण दोन एकत्र आले आणि त्याचा एक वेगळा मिनिंग तयार झाला. क्रॅश इनटू म्हणजे काय, धडकणे, आपटणे, बरोबर. क्रॅश इनटू म्हणजे काय होते, धडकणे, आपटणे, एखाद्यावर जाऊन आदळणे, जसं गाडी. जसं फॉर एक्झाम्पल, द कार क्रॅश इनटू द डिवायडर. द कार क्रॅश इनटू द डिवायडर. अ बाईक क्रॅश इनटू अ ट्री, बरोबर. तर दोन गाड्या असतील की एक गाडी दुसऱ्या दगडावर असेल, भीतीवर कोणी धडकत असेल, तर त्याच्यासाठी ही फ्रेज वापरली जाते. क्रॅश इनटू म्हणजे धडकणे, जाऊन धडकणे. द कार क्रॅश इनटू द डिवायडर, बरोबर. आपला आन्सर येईल इनटू. ऍट येणार नाही, ऍट इथं येणार नाही, कारण ऍट आपण कुठं वापरतो, ज्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट टाइम सांगायचा असेल किंवा एक्झॅक्ट आपल्याला प्लेस सांगायचं असेल, तर त्यावेळेस आपण ऍट वापरतो, म्हणून ऍट येणार नाही. इथं फ्रॉम येणार नाही, कारण फ्रॉम कधी वापरतो आपण, जर एखाद्या गोष्टीचा स्टार्टिंग पॉईंट आपल्याला सांगायचा असेल, फ्रॉम 10 AM टू 5 PM स्टार्टिंग पॉईंट सांगायचा असेल तर आपण फ्रॉम वापरतो. आणि अप म्हणजे होते वर, त्याचा इथे काही संबंध नाही. आपला आन्सर येईल इनटू. बघा, आता जशी ही क्रॅश इनटू नावाची जी फ्रेज आहे, तसंच याच्यासोबत एक पॅरलल लक्षात ठेवा, कोलाइड विथ म्हणजे दोन कार एकमेकांना धडकणे,
एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर जाऊन धडकणे, नाही का. टू कार्स कोलाइड विथ इच अदर, दोन कार एकमेकांना धडकल्या. कोलाइड विथ म्हणजे पण काय, एकमेकांना धडकणे. क्रॅश इंटू आणि कोलाइड विथ, हे कोलाइड विथ आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. ही घ्या, पुढच्या पेपरमध्ये येणाऱ्या परीक्षेत सिमिलर विचारली जाऊ शकते, राईट. या आता पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला फिल करायचा आहे. व्हेअर इज द चाइल्ड वॉज क्राईंग. बघा, व्हेअर इज द चाइल्ड, व्हेअर इज द चाइल्ड आणि रिकामी जागा आहे आणि क्राईंग हा शब्द वापरायचा आपल्याला. बघा, द चाइल्ड आहे, हा प्रश्न कशाचा आहे, हा प्रश्न तुम्हाला सांगतो कशाचा आहे. हा प्रश्न आहे रिलेटिव्ह प्रोनाउनचा. रिलेटिव्ह प्रोनाउन, संबंधी सर्वनाम. कसं प्रोनाउन वरचा हा प्रश्न आहे. व्हेअर इज द चाइल्ड, व्हेअर इज द चाइल्ड, वाक्याची सुरुवात डब्ल्यूएच वर्ड न झालेली आहे, म्हणजे शेवटी क्वेश्चन मार्क आहे. बरोबर, प्रश्न आहे, राईट. आता पहिला ऑप्शन आहे शी. शी येणार नाही. आता मला सांगा तुम्ही, हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. द चाइल्ड आपल्याला माहित नाही मेल आहे का फिमेल आहे, त्याच्यामुळे शी येणार नाही. इथं इट येणार नाही. इट आपण विदाउट ह्युमन बिईंग वापरतो, इट येणार नाही. विच येणार नाही. विच कोणासाठी आपण वापरतो, विच वापरतो आपण ॲनिमल असतील किंवा विच वापरतो आपण थिंग असतील. वस्तू आणि प्राण्यासाठी आपण विच हे प्रोनाउन वापरतो. इथं द चाइल्ड आहे, द चाइल्ड हे ह्युमन बिईंग आहे. ह्युमन बिईंग आहे, विदाउट ह्युमन बिईंग आपण इट वापरतो. ह्युमन बिईंग आहे म्हणजे एक तर मेल आहे किंवा फिमेल आहे. आता बघा, व्हेअर इज द चाइल्ड, व्हेअर इज द चाइल्ड हु वॉज क्राईंग. आता हा जो हु आहे, हा हु कोणासाठी आला, तर हा हु या चाइल्ड साठी आला. या वाक्याचा सेन्स असा बनतो की व्हेअर इज द चाइल्ड हु वॉज क्राईंग, तो मुलगा कुठे आहे, तो बेबी कुठे आहे, की जो तो चाइल्ड कुठे आहे, की जो रडत आहे. एक सिमिलर एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं झालं तर तुम्हाला जर असं मी दिलं, व्हेअर इज द मॅन, व्हेअर इज द मॅन हु वॉज, व्हेअर इज द मॅन हु वॉज वेटिंग, who was waiting outside, who was waiting outside. म्हणजे बघा, here is the man, here is the man, here is who, the man, here is who, the man. हा who कोणासाठी आला, या the man साठी हा who आला. the man साठी हा who आला की जो बाहेर वाट पाहत होता तो माणूस कुठे आहे. तसं सिमिलर एक्झाम्पल आहे, where is the child who was crying, तो रडत होता, तो बेबी कुठे आहे. तर हा जो who आहे, हा जो प्रोनाउन आहे या द मॅन साठी आला. हा जो हु आहे हा या द मॅन साठी आला आणि हा या द चाइल्ड साठी आला, राईट. आपला आन्सर इज हु. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, या आता पुढे एक प्रोव्हर्ब आपल्याला दिलेला आहे. त्या प्रोव्हर्बचा आपल्याला अर्थ सांगायचा. प्रोव्हर्ब दिलेली आहे. काय प्रोव्हर्ब आहे, डोंट पुट ऑल युअर एग्स, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, इन वन बास्केट. बघा, आता एग्स आणि वन बास्केट याचा मिनिंग काय घ्यायचा. ही प्रोव्हर्ब आहे, सेईंग आहे, मन आहे. बरोबर, प्रोव्हर्ब या एगचा अर्थ तुम्ही असा घ्या, एग्ज म्हणजे कॅपिटल, एग्ज म्हणजे आपला टाइम. बरोबर, तुमचा कॅपिटल म्हणजे काय, आपलं भांडवल, आपले सगळे पैसे. बरोबर, त्याला आपण कॅपिटल म्हणू. एग्ज म्हणजे आपलं झालं कॅपिटल आणि वन बास्केट म्हणजे झाला तुमचा बिझनेस. वन बास्केट म्हणजे काय, बिझनेस. तर आपलं सगळं भांडवल एकाच बकेटीत म्हणजे एकाच बिझनेसमध्ये आपला सर्व वेळ आणि सर्व पैसा एकाच बिझनेसमध्ये टाकण्याची रिस्क आपल्याला घ्यायची नाही, असा या प्रोव्हर्बचा अर्थ आहे. डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस, हे आपला आन्सर येईल. बघा, प्रोव्हर्ब काय, डोंट पुट ऑल युअर एग्स, पुट म्हणजे टाकणे, एग्स म्हणजे कॅपिटल बघितलं आपण, इन वन बास्केट म्हणजे इन वन बिझनेस म्हणजे तुमची सगळी संपत्ती, तुमचं सगळं कॅपिटल, तुमची सगळी एग्स एकाच बकेटमध्ये म्हणजे एकाच बिझनेसमध्ये टाकायची नाही, कारण ती काय मोठी रिस्क आहे. तो जर बिझनेस बुडाला तर आपलं सगळं कॅपिटल काय होईल, बुडून जाईल. म्हणून या प्रोव्हर्बचा अर्थ काय होतो, डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस, राईट. हे झालं आपलं प्रॉपर आन्सर. बघा, पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला करेक्टली स्पेल्ड, स्पेलिंग वरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न कशाचा आहे, स्पेलिंग वरचा प्रश्न आहे. बघा, स्पेलिंग हा क्वेश्चन आहे स्पेलिंगचा. स्पेलिंग वरचा क्वेश्चन आहे, वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर, वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर. रिसिप्ट चुकला आणि रिसिप्ट चुकला, हे त्याचं बरोबर स्पेलिंग आहे. RECEIPT. इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन करताना रिसिप्ट म्हणायचं, मराठीत प्रोनाऊन्सिएशन करताना रिसिप्ट म्हणायचं. रिसिप्ट म्हटलं म्हणजे पी हा सायलेंट असतो याच्यात आणि पी त्यात आहे, हे आपल्या लक्षात राहतं. रिसिप्ट, पावती. बघा, खूप साऱ्या आपण ज्यावेळेस कॉलेजला असतो लायब्ररीची रिसिप्ट असते. आता आपण लायब्ररी लावतो, फी भरल्यानंतर आपल्याला रिसिप्ट मिळते. भरपूर साऱ्या रिसिप्टचा आपल्याला रेफरन्स असतो कॉलेजमध्ये असताना आणि तयारी करताना सुद्धा. रिसिप्टचं स्पेलिंग असतं RECEIPT. आपलं सेंटेन्स नंबर 2 बरोबर. वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर. दुकानदारांना दिलेली जी पावती आहे ती आपली हरवली, असा त्याचा सेन्स बनतो. आणि आन्सर नंबर आपलं झालं 2, स्पेलिंग नंबर झालं RECEIPT. बघा, आता पुढचा प्रश्न आहे,
सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूशन वरचा प्रश्न आहे. वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्स. तानियाज answer to something someone has said came immediately. तानियाज answer to something someone has said. म्हणजे कोणी जर तानियाला काही म्हटलं, कोणी जर तानियाला काही विचारलं, कोणी जर काही म्हटलं, तर तानियाचं आन्सर कसं येते? इमिजिएटली. तानियाचं आन्सर कसं येते? इमिजिएटली. आता मला सांगा, आन्सर टू समथिंग समोन हॅज सेड, आन्सर टू समथिंग समोन हॅज सेड. कोणी जर काही म्हणालं तर त्याला पटकन उत्तर येणं, याला काय म्हटलं जातं? याला टॉक म्हणत नाही. टॉक म्हणजे साधं बोलणं होते. प्रश्न म्हणत नाही. क्वेश्चन म्हणजे विचारणे होते. टर्न म्हणजे काय? टर्न घेणे, बदलणे येत नाही. आपला आन्सर झाला रिप्लाय. एकदम सोपा प्रश्न आहे. जरी वन वर्ड सबस्टिट्यूशन आला तर त्याच्या आपल्याला जो रेफरन्स दिलेला आहे त्या रेफरन्सच्या अर्थावरूनच आपला आन्सर निघते. आता आपला आन्सर येईल रिप्लाय. रिप्लाय म्हणजे काय? एखाद्याला सडन ताबडतोब उत्तर देणे, त्याला म्हणायचं रिप्लाय. राईट. या आता पुढचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे व्हिजिटेड, येस, दे व्हिजिटेड विवेकानंद मेमोरियल इन द कन्याकुमारी. त्यांनी कुठे भेट दिली? मेमोरियल. त्यांनी कुठे भेट दिली? मेमोरियल. बघा, मेमोरियल असू द्या, मोन्युमेंट असू द्या, मेमोरियल मोन्युमेंट असू द्या, एखादी पर्टिक्युलर रिव्हर असू द्या, किंवा एखादी स्पेसिफिक गोष्ट असू द्या. बरोबर. म्हणजे अशा गोष्टी की ज्या युनिक आहेत, अशा गोष्टी की ज्या काय आहेत जगात युनिक आहेत, अशा गोष्टी की ज्या काय आहेत युनिक आहेत. आता मेमोरियल कोणतं इथं सांगत दिलं? या प्रश्नातच तुम्हाला त्यांनी क्लू दिलेला आहे. विवेकानंदा मेमोरियल रॉक. आर्टिकलचा प्रश्न आहे बघा, ए अँड आणि नो वर्ड रिक्वायर्ड. आर्टिकलचा क्वेश्चन आहे, प्रश्नात आहे विवेकानंद मेमोरियल रॉक, आणि मेमोरियल असेल, मोन्युमेंट असेल, म्हणजे पाहा तुम्ही उदाहरण जर बघायचं झालं तर ताजमहल, द ताजमहल, बरोबर, द ताजमहल आहे, बरोबर. द वॉर मेमोरियल 2 वर्षा पहिले नाही का दिल्लीमध्ये एक मेमोरियल उभं केलेलं आहे, द वॉर मेमोरियल. मेमोरियल आणि मोन्युमेंट म्हणजे अशा गोष्टी की जे हिस्टोरिकल पर्सनॅलिटी आहेत त्यांच्या स्मृती पित्यर्थ, त्यांचं स्मारक बिल्डिंग्स असू शकते, स्टॅच्यू असू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल द स्टॅच्यू ऑफ युनिटी, द स्टॅच्यू ऑफ, बघा, द स्टॅच्यू ऑफ युनिटी, द स्टॅच्यू ऑफ युनिटी. ऑप्शन मधलं द विवेकानंदा वॉर मेमोरियल, म्हणजे ते आन्सर काय येईल आपलं? द विवेकानंदा वॉर मेमोरियल. का आपण द वापरला? कारण ते काय मेमोरियल आहे. द ताजमहल बघितला, द स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितला, बरोबर. असे खूप सारे हिस्टोरिकल प्लेसेस. द इंडिया गेट, द गेटवे ऑफ इंडिया, बरोबर, द गेटवे ऑफ इंडिया, द इंडिया गेट. आलं तुमच्या लक्षात? एखादा फोर्ट असेल, द शिवनेरी फोर्ट असेल, एखादी रिव्हर असेल, द गोदावरी, द सन, द मून, द अर्थ. ज्या स्पेसिफिक गोष्टी आहेत, ज्या जगात एकच गोष्टी स्पेसिफिक आहेत, त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरतो. द म्हणजे आपला आन्सर इज द विवेकानंदा मेमोरियल इन कन्याकुमारी. राईट. या आता पुढं बघा, पुढचा प्रश्न आहे, यस, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोर अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिमवरचा प्रश्न आहे. अजार नावाचा शब्द त्यांनी दिलेला आहे. अजार. बघा, अजार एकदम सिंपल शब्द आहे. अजार म्हणजे काय? स्लाइटली ओपन, स्लाइटली ओपन. म्हणजे आपण नाही का, आपण 4-5 जण रूम मध्ये बसलेलो आहोत आणि आपल्याला मूवी वगैरे पाहायचा, आता मग दरवाजा आपण असा लोटून देतो, बरोबर. दार लोटून दिलं, ते लागत बी नाही ना उघडे बी नसते, म्हणजे असं लोटलेलं असते, त्याला स्लाइटली ओपन म्हणतात, बरोबर. तर थोडक्यात अजारचा अर्थ काय? ओपन. मग स्मॅश म्हणजे काय होते? स्मॅश, धडकणे, काही फिक्स फ्री, काही सेन्स लागत नाही. अजार म्हणजे ओपन आणि क्लोज म्हणजे बंद, असा याचा झाला सिंपल मिनिंग. या आता पुढचा प्रश्न आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. यस, पुन्हा आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन. रीना सेड शी लाईक द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. काय म्हणाली रीना? तिला काय आवडते? तर रीनाला रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. बघा, रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. मी काय करत आहे सध्या? रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन, नाही का, म्हणजे मी वारंवार काय केलं? रिपीट ह्या ओळी काढलेल्या, त्याची काय झाली तयार? डिझाईन झाली. रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. बघा, फिगर म्हणजे डायग्राम होते, कॉपी म्हणजे कॉपी होती, नाही का, कॉपी पेस्ट आपण जे झेरॉक्स काढतो ती कॉपी असते. शेप म्हणजे काय होते? शेप म्हणजे पर्टिक्युलर शेप, आकार होते, नाही का. तर मग आपले तिन्ही ऑप्शन लागणार नाहीत. आपला आन्सर येईल पॅटर्न. वन वर्ड सबस्टिट्यूशन, रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. तर हे काय झालं? एक प्रकारचं पॅटर्न तयार झालं, बरोबर. हे काय झालं? एक प्रकारचं असं काही पण आपण रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन काढली, हे फॉर एक्झाम्पल आपण काढून दाखवलं, पण पॅटर्न म्हणजे काय? रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. या पुढचा प्रश्न आहे, पुन्हा स्पेलिंग वरचा प्रश्न आहे. आपल्याला स्पेलिंग विचारलेला आहे.
कोणतं स्पेलिंग विचारलेलं आहे बघा. अभय पिक अप अ हेवियस्ट बॅग, अभय पिक अप द हेवियस्ट बॅग, पिक अप द हेवियस्ट बॅग, म्हणजे चारही ऑप्शन मध्ये आपल्याला हेवियस्ट आपल्याला स्पेलिंग सांगायचं आहे बघा. आता हे हेवियस्ट बॅग, द हेवियस्ट बॅग त्यांनी काय दिलेलं आहे, द हेवियस्ट बॅग. आता द हेवियस्टचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा आपण काय करू, हेवीचं स्पेलिंग काढू. HEAVY, HEAVY, हेवीचं स्पेलिंग आपण काढलं बरोबर, HEAVY. आता या हेवीला हेवियस्ट करायचं, या हेवीला हेवियस्ट करायचं तर काय करायचं, पुन्हा आपण जसं तसं हेवी काढून घेऊ. HEAV हा जो वाय आहे, हा वाय कटून जाईल, या वायचा आय होईल, त्या वायचा काय होईल, आय होईल. आणि आता आपल्याला काय लावायचा, EST लावायचा. या वायचा काय झाला, आय झाला, आणि नंतर आपण लावला EST. बघा कोणत्या ऑप्शन मध्ये असं स्पेलिंग आहे, HEAVIEST, त्या वायचा आय झाला आणि नंतर EST झाला, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2. बाकीचे सगळे चुकले. येस, एवढं सोपं आहे, खूप सोपा पेपर असतो तुमचा. आता यामध्ये बघा पुढचा प्रश्न आहे जंबल ऑर्डर. पुढचा प्रश्न काय आहे, जंबल ऑर्डर. एक 4 सेंटेन्सेस त्यांनी मोठे मोठे 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, आणि हे 4 सेंटेन्सेस काय करायचे, एका सिक्वेन्स मध्ये लावायचे. ज्यावेळेस मी हे प्रश्न बघितले आणि सांगायचा प्रयत्न म्हणजे डोक्यामध्ये चालू होतं की काय करायचं, मग नंतर मी असं ठरवलं की या 15 पैकी 2 प्रश्न पॅराजंबलचे आहेत बघा. आता एका प्रश्नानं आपल्याला काही हाताला लागणार नाही, एक बेस तयार होणार नाही. तर आपण काय करू की 20 प्रश्नपत्रिका आहेत, 20 प्रश्नपत्रिकेमध्ये 15 पैकी 2 प्रश्न पॅराजंबलचे आहेत. हे सगळे प्रश्न आपण एका लेक्चरमध्ये घेऊ. सगळे जे पॅराजंबलचे प्रश्न आहेत हे परीक्षेच्या अगोदर, एक्झामच्या अगोदर एका लेक्चरमध्ये घेऊ, आणि त्याच्यातून असं ठोस, तेव्हा त्याच्यातून आपल्याला ठोस असं हाताला काहीतरी बेस लागेल की त्या बेसवर आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न सोडवता आले पाहिजे, राईट. त्याच्यामुळे आपण हा क्वेश्चन हा मागे ठेवू, पॅराजंबलचा क्वेश्चन अजून एक समोर येईल, तो पण क्वेश्चन आपल्याला मागे ठेवायचा, आणि सगळे पॅराजंबलचे क्वेश्चन एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. बघा आता पूर्ण ईडीएम विचारलेले आहे. टू बी बाईक फिश, हे बाईक नाही, हे लाईक आहे, LIK, एलचा ते बी झाला. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर, टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. आता मला सांगा, तुम्ही फिश कुठं राहते, यस, फिश राहते कुठं, तर वॉटर मध्ये राहते. मग आता या वॉटर मध्ये राहणाऱ्या फिशला जर तुम्ही बाहेर काढलं तर ती अनकम्फर्टेबल होईल, बरोबर, ती अनकम्फर्टेबल होईल. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय झालं, अनकम्फर्टेबल आणि अनहॅपी. कम्फर्टेबल होणार आहे का, व्हेरी कम्फर्टेबल मध्ये, व्हेरी कम्फर्टेबल चुकलं. टू बी इन अ सेफ प्लेस, आता पाण्यात राहणारी माशी पाण्याच्या बाहेर काढली तर ते सेफ प्लेस आहे का तिच्यासाठी, नाही, तिथं मरणार, सेफ प्लेस होणार नाही. टू बी थर्स्टी अँड ड्राय होणार आहे का, म्हणजे फिशला तुम्ही त्याच्या बाहेर काढला तर थर्स्टी आणि ड्राय हा लिटरल मिनिंग झाला, तो चुकला. बघा ज्या वेळेस माशाला आपण बाहेर काढतो, ज्या वेळेस माशाला आपण बाहेर काढतो तर ती जी सिच्युएशन असते ती ऑकवर्ड आणि अनहॅपी असते, ऑकवर्ड आणि अनहॅपी असते. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. आता तुम्हाला सांगतो नाही का, एखाद्या नवीन ठिकाणी आपण गेलो, किंवा असं समजा की शाळेचाच पहिलाच दिवस आहे, आज शाळेचा आपला पहिलाच दिवस आहे, तर आपल्याला कसं होईल, म्हणजे इट्स लाईक समथिंग टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर ऑन माय फर्स्ट डे टू स्कूल. शाळेचा माझा पहिला दिवस असा होता, बा सगळंच नवीन, सगळे कोणी दोस्त नाही, मित्र नाही, आपलं सगळंच नवीन. तर आपल्याला त्या दिवशी असं कम्फर्टेबल वाटते का, नाही. आणि मला सांगा, तिथून आपली 15 दिवसांना, महिन्यानं ओळख झाली सर्वांसोबत, तर मग तो ऑकवर्डनेस आपल्याला राहतो का, तर नाही. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटरचा अर्थ असा झाला की ऑकवर्ड वाटणे, अनकम्फर्टेबल वाटणे, राईट. बघा आता पुढचा प्रश्न पुन्हा पॅराजंबल आहे. तुम्हाला सांगितलं सगळे प्रश्न आपल्याला काय करायचे, पॅराजंबलचे 20च्या 20 परीक्षेतले पॅराजंबलचे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे. आणि बघा आता पुढचा प्रश्न आहे, यस, पुढचा प्रश्न आहे, हॅव यू एव्हर सीन रेनबो. हा जनरल वाक्य आहे, कॉमनचं वाक्य, हॅव यू एव्हर सीन अ रेनबो. आपला आन्सर येईल आर्टिकल ए, बरोबर. एक जनरल प्रश्न आहे की तुम्ही कधी रेनबो बघितला का, तुम्ही कधी रेनबो पाहिला का, असं जनरल वाक्य आहे, आर्टिकल ए येईल, कारण आर आहे. आणि बरोबर रेनबो, बरोबर, रेनबो, रेनबोचा अर्थ प्रोनाऊन्सिएशन र आहे, र काय मराठीतला स्वर नाही, त्यामुळे त्याचा आन्सर येईल अ रेनबो. वन रेनबो असं आपण म्हणत नाही, बरोबर, आणि तिथे आन तर येणारच नाही, कारण मराठीच्या स्वरासारखा उच्चार नाही. आपला आन्सर येईल अ रेनबो, राईट. बघा आता पुढचा प्रश्न आहे, नवीन इज इन माय क्लास, रिकामी जागा इन अ डिफरंट सेक्शन. बघा आता इथं आपल्याला एक कंजंक्शन वापरायचं, इथं कंजंक्शन वापरायचं. पहिला इफ वापरतो आपण, हा कंडिशनल आहे. हा कसा इफ, हा आहे कंडिशनल. कंडिशनल म्हणजे कसा, जर तरचं काही वाक्य असेल, कंडिशनलचं वाक्य असेल तर आपण इफ वापरतो. आणि सो कधी वापरतो आपण, जर समजा काही रिझल्ट असेल किंवा परिणाम असेल, बरोबर, रिझल्ट असेल, परिणाम असेल तर आपण सो वापरतो. आपण अँड कधी वापरतो, ज्यावेळेस दोन शब्द जोडायचे असतील,
दोन शब्द दोन वाक्य जोडायचे असेल म्हणजे काहीतरी ऍडिशन करायची असेल संयुक्त वाक्य मराठी, त्यावेळेस आपण ऍडिशनल वापरतो. पण बट कधी वापरतो आपण? बट जर कॉन्ट्रास्ट असेल तर. कधी वापरतो बट? कॉन्ट्रास्ट असेल तर. मराठीत बघा तुम्ही, पण परंतु परी बाकी, पण परंतु परी बाकी, सगळं काही नीट आहे आमच्या आयुष्यात, सगळं काही नीट आहे, पण बट वी हॅव नो जॉब, पण आपल्याला नोकरी नाही. बाकी सगळं ठीक नीट आहे पण आम्हाला नोकरी नाही. एव्हरीथिंग इज ऑल राईट इन अवर लाईफ बट वी हॅव नो जॉब. तर हा झाला कॉन्ट्रास्ट. हा काय झाला? कॉन्ट्रास्ट. आता लक्षात राहील तुमच्या. नवीन इज इन माय क्लास, नवीन इज इन माय क्लास बट इन अ डिफरंट सेक्शन, परंतु तो वेगळ्या विभागात आहे. बरोबर, राईट. तर हे झाला कॉन्ट्रास्ट, म्हणून आपला आन्सर येईल बट. राईट. बघा आता या पुढचा प्रश्न आहे सिनॉनिम्सचा. आपल्याला सिनॉनिम्स विचारलेला आहे. येस, सिनॉनिम्स विचारलेला आणि शब्द आहे ट्रांक्विल. शब्द काय आहे? ट्रांक्विल. शब्द आहे ट्रांक्विल. ट्रांक्विल म्हणजे होते एकदम शांत. ट्रांक्विल म्हणजे काय होते? एकदम शांत, काम, प्रसन्न. त्याला एकदम शांत सकाळचं वातावरण जसं असते त्याला ट्रांक्विल शब्द वापरला जातो. आता जसा सॉफ्ट म्हणजे होते मऊ, हे आपला आन्सर येणार नाही. डिफिकल्ट म्हणजे कठीण, हार्ड म्हणजे पुन्हा कठीण. आपला आन्सर झालं काम. बरोबर. ट्रांक्विल म्हणजे एकदम शांत. राईट. तर अशा पद्धतीनं 15 पैकी 13 प्रश्न आपण बघितलेले आहेत. 13च्या 13 प्रश्न सोपे होते. 13च्या 13 प्रश्न सोपे होते. 2 पॅराजम्पल आपण बघणार, सगळे पॅराजम्पल बघणार एकाच व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी आवर्जून सांगेल, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. आणि वनरक्षकवाल्याला तर आवर्जून सांगेल, तुम्ही अगोदर एमपीएससीची सिरीज बघा, तलाठीची सिरीज बघा, वनरक्षकची ही पण सिरीज बघा. या तीनही सिरीज बघा. तुमचे 15 पैकी नक्कीच तुम्हाला अपेक्षित असा स्कोर तुमच्या देशामध्ये येईल. बरोबर. स्वतः पहा, लाईक करा आणि आपले जे मित्र तयारी करणार आहेत त्याच्यासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या वनरक्षकच्या पेपरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.